जय गजानन श्री गजानन। आपल्या सर्वांचे पूजाविधी चॅनलवर मनापासून स्वागत। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा अनुभव। माझे वडील व्यवसायाने डॉक्टर होते। त्यांनी आयुष्यभर अनेक रुग्णांची निस्वार्थ सेवा केली, पण नियतीने त्यांच्या आयुष्यात कठीण प्रसंग आणला। त्यांना हार्ट अटॅक आला होता, तरीही त्यांनी बायपास सर्जरी करायचे नाकारले। त्यांना शुगर आणि बीपीचा त्रास आहे। त्यानंतर त्यांना किडनीचा त्रास व्हायला लागला। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर किडनी काढून टाकण्याचा सल्ला दिला। घरातील सर्वच चिंतेत होते। शेवटी गुरुवार दिवस निश्चित झाला। सकाळी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले। कुटुंबातील सर्वांची अवस्था चिंताजनक होती। कुणी गजानन महाराजांचे स्तोत्र वाचन करत होते, कुणी हरिपाठ तर कुणी नामस्मरण करत होते। अखेर ऑपरेशन पूर्ण झाले। डॉक्टरांनी किडनी आणि गॉल ब्लॅडर काढल्याचे सांगितले, पण थोड्या वेळाने अचानक त्यांची प्रकृती बिघडायला लागली। डॉक्टरांनाही नेमके काय होत आहे हे समजत नव्हते। अशा वेळी मी गजानन महाराजांचे तीर्थ आणि अंगारा बाबांना लावला आणि मनोभावे प्रार्थना केली। महाराज, जर माझ्या बाबांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली असेल तर आज त्यांच्या पाठीशी उभे राहा। आणि मग घडला एक चमत्कार। काही वेळातच त्यांच्या जुन्या डॉक्टर मित्रांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला दिला। उपचार सुरू झाले आणि हळूहळू प्रकृतीत सुधारणा झाली। कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। ज्यावेळी सर्व आशा संपल्यासारखी वाटत होती, त्याचवेळी गजानन महाराजांनी कृपेचा हात ठेवला। माझी आई अजूनही म्हणते, गजानन महाराज त्या डॉक्टरांच्या रूपाने आले आणि माझे कुंकू वाचवले। खरंच, श्रद्धा आणि विश्वास असेल तर गजानन महाराज आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गण गण गणात बोते लिहायला विसरू नका। धन्यवाद।